स्वागत आहे सर्वांचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज भोगीची भाजी बनवते एकदम स्पेशल. सुगंधानेच कोणालाही खावीशी वाटेल एवढी भन्नाट चवीची ही भोगीची भाजी बनते. तर मी व्हिडिओ बनवला होता तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवली जाते. कोण कोण याला खेंगट म्हणतं, कोण याला लेकुरवाळी भाजी म्हणतं, तर कोण याला मिक्स भाजी म्हणतं. तर कशी बनवायची हे पाहूया. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेंगभाज्या, पालेभाज्या येतात. त्यामुळे सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. तर इथे मी चाकवतची भाजी घेतली आणि त्यामध्ये थोडी मेथीची भाजीसुद्धा टाकणार आहे. तुम्ही पालक टाकू शकतात, मेथी टाकू शकतात किंवा फक्त चाकवतची भाजीसुद्धा टाकून ही भाजी बनवू शकतात. बाकीचं साहित्य काय घेतले ते पाहूया. तर कच्चे शेंगदाणे अर्धी छोटी वाटी घेतली आहे. तुरीच्या शेंगांमधल्या बिया आहेत त्या काढून घेतलेत. मूठभर पापडी घेतली आहे, मूठभर हिरवा मटार घेतला आहे, गाजर, तुरीच्या शेंगा, थोडा घेवडा, हरभरा घेतलाय थोडासा आणि ज्या पिवळ्या पांढऱ्या शेंगा असतात ना, त्यामधल्या या बिया आहेत, चवळीच्या शेंगा आहेत की काय मला माहिती नाही तर अशा पद्धतीच्या बिया दिसतात. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजीवाल्या मावशीने मला हे सर्व साहित्य एकत्र दिलं, तर मी ते सुद्धा सर्व वापरलेलं आहे. एक वांगं आणि एक बटाटा घेतले, ते आपण नंतर कट करून टाकणार आहोत. तर ह्या सर्व भाज्या आपण फोडणीमध्ये स्वच्छ धुवून नंतर टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे वाटण्यासाठी काय काय घेतले ते पाहूया. तर 2 चमचे तीळ घेतलेत, 3 ते 4 चमचे सुके खोबऱ्याचा कीस, 10-12 लसूण पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा आणि मोठा एक कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. ते सर्व आपल्याला भाजून ह्याचं वाटण करून घ्यायचे. कढई गरम झाली की त्यामध्ये सगळ्यात अगोदर सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे. मी ते सुक्या खोबऱ्याचा कीस वापरले. हवं तर तुम्ही सुकं खोबरं कट करून ते सुद्धा वापरू शकता. थोडासा सुक्या खोबऱ्याला लालसर रंग आला की याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. आता संक्रांत आहे, भोगी आहे आज, तर त्यामध्ये तीळ आवर्जून वापरायचे असतात आणि तीळ खाल्लेले खूप चांगले असतात हिवाळ्यामध्ये. तर तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेतले. प्लेटमध्ये काढून घेऊया. राहिलेले सर्व साहित्य भाजून घ्यायचे. तर कांदा, अद्रक, लसूण सर्व टाकून घेतले. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांद्यासोबत अद्रक, लसूणसुद्धा खूप चांगलं भाजलं जातं. तर कांदा आणि बाकीचं सर्व साहित्य चांगलं भाजलेलं आहे. याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकायचं आणि हे वाटण बनवून घ्यायचे. तर थंड झाले की मी असं वाटण बनवून घेतले. तर अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झाले. त्याच कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की मग याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले ते सर्व वाटण टाकून घ्यायचं. सर्व इथे हे वाटण आपल्याला लागणार आहे. तर मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर जेवढा मसाला चांगला भाजणार तेवढीच भाजी चविष्ट होणार आहे. आपण हे अगोदर भाजून घेतले नंतर वाटण बनवले, त्यामुळे मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पटकन हा मसाला भाजून तयार होतो. तर तेल सुटेपर्यंत एकदम चटचटीत असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं धुवून बारीक अशी तोडून टाकायची, म्हणजे काढता येत नाहीत आणि ती खाल्ली जातात. तर आता हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करूया. आणि मसाला भाजत-भाजतच भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि वांगा बटाटासुद्धा कट करून घ्यायचे. भाज्या बारीक चिरून घ्यायच्यात. अगोदर धुवायच्या आणि नंतर भाज्या चिरून घ्यायच्या. तर सर्व मसाला चांगला परतवून घेतलाय पहा आणि मसाल्याला चांगलं तेल सुटतंय. तर अशा पद्धतीने मसाला चांगला भाजला की भाजी अतिशय चविष्ट होते, तर्री चांगली येते. आणि मसाला जर चांगला भाजून घेतला नाही तर भाजी खाताना कचकच लागते. त्यामुळे वाटण चांगलं भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया. तर मसाले जे तुमच्याकडे असतील ते वापरले तरी चालेल. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची. तर मोठा 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आणि आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर वाटणामध्ये जर तुम्ही मिरची वापरत असाल तर चटणीचं प्रमाण कमी करायचे. कोण-कोण वाटताना मिरची टाकतात तर त्यावेळेस चटणी कमी टाकायची. तर आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटले तुम्हाला दिसत असेल किती चटचटीत असा मसाला आपला भाजून तयार आहे आणि अप्रतिम सुगंध येतोय घरभर. या मसाल्याचा सुगंध पसरलाय. मसालाच एवढा भारी झालेला आहे तर भाजी किती छान होणार आहे पहा. आता आपण जे सर्व शेंगभाज्या घेतलेल्या आहेत त्या धुवून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे.
आणि या भाजीमध्ये बोरं आणि ऊस टाकला जातो. तर आमच्या घरामध्ये ते खात नाहीत म्हणून मी ते स्किप केले. तुम्हाला जे जे सर्व मिळेल आणि घरातले खात असतील तर आवर्जून टाका. आणखीन पेरू टाकतात. तर माझं सांगणं असं आहे, जेवढ्या तुम्हाला भाज्या मिळतील तेवढ्या सर्व इथे आवर्जून वापरा आणि तशा पद्धतीची भाजी बनवा. कारण आपण वर्षातून एकदा ही भाजी बनवतो. त्यामुळे सर्व भाज्या पोटात जातात आणि आवडीने सर्वजण घरातले सुद्धा खातात. कारण एकच दिवस आपण ही खेंगट आणि बाजरीची भाकरी बनवत असतो. तर हे पहा, सर्व चांगलं मिक्स करून घेतले, सर्व भाज्या टाकलेत, शेंगभाज्या टाकले, शेंगदाणे टाकून घेतले, वांगं आणि बटाटा आपण कट करून स्वच्छ धुवून ते सुद्धा टाकून घेतले. 2 मिनिट हे असंच चांगलं मिक्स करायचे तेलामध्ये. चांगलं तेल, मसाले सर्व याला लागायला हवे म्हणजे भाज्या अतिशय चवदार होतात आणि सपक लागत नाहीत खाताना. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया आणि परत एकदा हे सर्व मिक्स करूया. भाज्या टाकल्या लगेचच याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. 2 मिनिट तेलामध्ये असंच हे परतत राहायचे. त्यामुळे भाज्यांमध्ये मसाल्याचा जो स्मोक आहे, जो फ्लेवर आहे तो आतपर्यंत शिरला जातो आणि भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करायचे. तर साईडलाच गरम पाणी करून ठेवायचे आणि भाजीमध्ये गरम पाणीच आपल्याला टाकायचे. गार पाणी टाकलं तर सर्व चव बिघडून जाणार आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असते पातळ भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकायचे. तर गरम झालेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं टाकून ते मसाला राहिलेला विसळून याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन पाणी टाकायचे जेणेकरून सर्व भाजी शिजून आपल्याला ही भाजी अशी पद्धतीची हवी आहे. खूप घट्ट नको किंवा खूप पातळी नको. अशी सलवलीत ही भाजी खायला खूप छान लागते. भाकरी भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकतात आणि ही भाजी तसं तर बाजरीच्या भाकरीबरोबरच खाल्ली जाते. तर याच्यामध्ये आणखीन 1 ग्लास एवढं गरम पाणी मी टाकून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला सर्व साहित्य, सर्व आपल्या याच्यामधल्या शेंगभाज्या, वांगं, बटाटा सर्व चांगलं मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती ही भाजी चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. तर लगेच साईडला मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. गरमागरम खेंगट आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी अप्रतिम लागतात. तर याची डिटेलमध्ये मी म्हणजे दाखवलेलं नाही आहे बाजरीची भाकरी. कारण याच्या अगोदर मी ही रेसिपी संपूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे बाजरीची भाकरी कशी बनवायची. तर भाकरी बनवत 2-3 मिनिटांनी ही भाजी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे सर्व एकसारखं चांगलं मऊ शिजलं जाईल. परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं. असं 1-2 वेळा अधूनमधून ही भाजी हलवून घ्यायची आणि परत झाकण ठेवून मऊ होईपर्यंत भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या. तर साईडलाच मी इथे भाकरीसुद्धा बनवून घेतलेत आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी तीळ लावून आपल्या तयार झालेत. तर 7 ते 8 मिनिटामध्ये सर्व भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत. तर पाहू शकतात किती मस्त याला तर्री आली आणि भाजी शिजून अगदी सलवलीत झाली आहे. खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे. तर अशाच पद्धतीची आपल्याला भाजी हवी आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करूया. तर झटपट आपली भोगीची भाजी तयार झाली आहे. तर आमच्याकडे गावाला वालचंदनगरला माझ्या माहेरी आणि सासरीसुद्धा या भाजीला खेंगटच म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय ते सुद्धा नक्की सांगा. तर इथे पाहू शकतात बटाटा सर्व चांगला शिजलेला आहे आणि भाज्यासुद्धा अगदी मऊसूत झालेत. तर लगेचच मी प्लेटमध्ये या भाज्या काढून घेतलेत. झटपट आपलं इथे खेंगट आणि बाजरीच्या भाकरी तयार झालेत. तर तुम्हीसुद्धा नक्की आज ही रेसिपी करून पहा. अप्रतिम चवीची होते. जे कोणी खात नसेल ते खूप आवडीने खातील एवढी भारी भन्नाट भाजी तयार होते. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ आपण दोन्ही रोज अपलोड करत असतो. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.